विचारलेला आहे. एका दाम्पत्याने पुत्र प्राप्तीसाठी त्रेता ते द्वापर युग संपेपर्यंत तपश्चर्या केली. त्या दाम्पत्याची नावे काय व त्यांना किती मुले झाली. बुवाचं म्हणणं आहे की उत्तर देताना शास्त्र आधार उत्तर असावं. बुवा तुमच्या प्रश्नाला हात घालतोय, लक्ष असू द्या. त्या दाम्पत्यांची नावे शिवशंकर आणि माता पार्वती होती. त्यांना 2 पुत्र झाले. द्वापार युगाच्या शेवटी मुलांसाठी तपश्चर्याची केली. द्वापार युगाच्या शेवटी मुलांसाठी तपश्चर्या जी केली त्यांनी 2 मुलांसाठी तप केले. त्यांची नावे बाळ गणेश आणि कार्तिक आणि त्यांना बुवा स्कंद म्हणतात. बाळ गणेश आणि कार्तिक त्यांना बुवा स्कंद म्हणतात. गणेश विघ्नहर्ता म्हणून आजही या कलियुगात या भूतलावर ओळखला जातो आणि कार्तिक हा युद्धाचा देव म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. गणेश विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो आणि कार्तिक हा युद्धाचा देव म्हणून प्रसिद्ध आहे. बुवा माझ्या जे वाचनातून गेले उत्तर ते तुम्हाला म्हणजे शास्त्रशुद्ध दिलेला आहे. साई शास्त्र 18 पुराणाच्या व्यासाने लिहिली. प्रत्येकाची लेखणी वेगळी आहे. आताचा जो संदर्भ मांडतात मी माझं पुस्तक लिहिणार माझ्या पद्धतीत, तुम्ही तुमच्या पद्धतीत लिहिणार. पण बुवा शास्त्राचा आधार आहे आणि खरोखरच व्यासपीठावर आहे. उत्तर अगदी ग्रंथोतंतोतच दिलेला आहे. बुवा आता मान्य न माना तुमच्या एवढं सगळे फिरवायचं. शाहिरांना माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तुमच्या माहितीसाठी आजच्या बरेच माझा प्रश्न जवळजवळ 8 कार्यक्रम झाले. प्रश्न होतोच आहे. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे. त्या भगवंताचं नाव काय व या कलियुगात त्यांचे वास्तव्य कुठं आहे. वा प्रश्न साधा सोपा सरळ आहे. उत्तर द्यायला असं अपेक्षित आहे. आता प्रश्न बदलायला सुरुवात करतो. बघा काय म्हणायचंय. सवाल माझा तुम्हा शायरा हा नवा कैक जणांशी लढून लावला या दिवा. आज विषय माझा तुम्ही ठेवा. अरे मग सोड बुवारे सोडना गुरुचरणी हात सोडना. सोड बुवा तू सोडना देवेंद्राचा नाद सोडना.
शुभेच्छा देतो. माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो.